कैलासवासी सौ ताईसाहेब सुनंदा गोपाळराव केले महिला नागरी सहकारी पतसंस्थेची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा केळमेडच्या वातावरणात संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या चेअरमन सौ उज्ज्वला राजेंद्र पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली गल्ली नंबर 4 येथील खोल गल्ली बालाजी मंदिरासमोर असलेल्या संस्थेच्या मुख्य इमारतीमध्ये सदर बैठक घेण्यात आली। सदर 27वी वार्षिक सर्वसाधारण सभेत एकूण 9 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने मागील दिनांक 21/9/2025 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, दिनांक 31 मार्च 2025 रोजी अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल व आर्थिक हिशोबी पत्रकास मान्यता देणे, सन 2025-26 सालासाठी तयार केलेले अंदाजपत्रक मंजूर करणे, सन 2024-25 चे अंदाजपत्रकानुसार कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे, सन 2025-24 वैधानिक लेखापरीक्षकाची लेखापरीक्षण अहवाल वाचून प्राप्त झाल्यास वाचून त्याची नोंद घेणे, सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सहकारी कार्यालयातील तरतुदीस अनुसरून वैधानिक लेखापरीक्षक नेमणूक करणे व त्याचा मेहनताना ठरविणे, संस्थेचे थकीत कर्जदारांचे कर्ज 11% सरळ व्याज निरंक झालेल्या कर्ज प्रकरणांना मंजुरी देणे, संस्थेच्या मुख्य कार्यालयाची इमारत विक्री करणे, सुधारित आदर्श उपविधी स्वीकारणे व अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्यावेळच्या येणाऱ्या विषयांवर व मुदतीत आलेले लेखी प्रश्नांचे विचार विनिमय करणे अशा 9 विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। तर प्रसंगी या ठिकाणी अध्यक्षा सौ उज्ज्वला राजेंद्र पाचपुते, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोपाळरावजी केले, व्यवस्थापक धर्मराज बारी आदी सर्व संचालक महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित होते। वार्षिक सभा या ठिकाणी 21/9/2024 वार शनिवार रोजी संपन्न झालेली होती। त्यामध्ये जे विषय झालेले होते त्यात 22/9/2023 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे हा पहिला विषय होता। दुसरा विषय होता दिनांक 31 मार्च 2024 अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल व आर्थिक हिशोबी पत्रकास मान्यता देणे। तिसरा विषय होता सन 2024-25 सालासाठी तयार केलेले अंदाजपत्रक मंजूर करणे व सन 23-24 चे अंदाजपत्रकानुसार कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे। पाचवा विषय होता सन 2023-24 च्या वैधानिक लेखापरीक्षकांचा प्राप्त झालेला लेखापरीक्षण अहवाल वाचून त्याची नोंद घेणे। सहावा विषय होता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदीस अनुसरून वैधानिक लेखापरीक्षक यांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे। सहावा विषय होता संस्थेच्या थकीत कर्जदारांचे कर्ज 11% सरळ व्याजाने निधन केलेल्या प्रकरणास मान्यता देणे। त्याच्यानंतर संस्थेची देवपूर शाखा बंद करून मुख्य शाखेत विलीन करण्यास शाखेची मंजुरी देण्याबाबत। त्यानंतर आयत्यावेळचे विषय आयत्यावेळी कुठलाच विषय नव्हता, याप्रमाणे मागील सभेत आपण प्रोसिडिंग मंजूर केलेलं होतं। पुढचा विषय आहे 31 मार्च 2025 झालेल्या वर्षाचा अहवाल व आर्थिक हिशोब पत्रकास मान्यता देणे। आपल्या संस्थेचा नफा तोटा पत्रक, ताळेबंद 23 पत्रक आपण नोटीस बोर्डावर लावलेलं आहे। 14 दिवस अगोदर अहवाल सगळ्यांना पाठवलेला आहे। 2-4 लोक संस्थेत आलेले होते, त्यांनी त्याबाबत खात्री करून घेतलेली आहे। आर्थिक पत्रकास मंजुरी मंजूर। पुढचा विषय आहे सन 2025-26 सालासाठी तयार केलेले अंदाजपत्रक मंजूर करणे व 24-25 च्या अंदाजपत्रकानुसार कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे। या ठिकाणी संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये अंदाजपत्रक मंजूर करण्यात आलेलं आहे आणि कमी जास्त झालेले जे खर्च आहेत त्याच्यात 4 प्रकारचे खर्च होते, ते मी वाचून दाखवतो। मुदत ठेवीवरील व्याज हे 18,40,000 जास्त दिलं गेलेलं आहे। नफासुद्धा त्या हिशोबाने जास्त मिळालेला आहे। पोस्टेज खर्च 3,000 जास्त झालेला आहे। इतर खर्च जास्त झालेला आहे। महानगरपालिका कर 10,000 जास्त झालेला आहे आणि कर्मचारी प्रशिक्षण खर्च 6,000 जास्त झालेला आहे। म्हणजे पुढचा विषय आहे 24-25 वैधानिक लेखापरीक्षक अहवाल प्राप्त झाल्यास त्याची वाचून नोंद घेणे। आपल्या संस्थेचा 24-25 लेखापरीक्षण सुरू आहे, अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही। तो प्राप्त झाल्यास त्याचा 2 दिवसीय अहवाल आणि त्याची नोंद संचालक मंडळ घेईल। याबाबत आपण आजच्या मीटिंगला ठराव करून संचालक मंडळाला अधिकार देतो। पुढचा विषय आहे 25-26 या आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदीस अनुसरून लेखापरीक्षक यांची नेमणूक व त्यांच्या मेहनताना ठरवणे। आपल्या संस्थेकडे AB चव्हाण लेखापरीक्षक यांचा अर्ज आलेला आहे की बुवा मी 25-26 ऑडिट करण्यास तयार आहे।
तरी त्यांची आपण या ठिकाणी सर्वानुमते नेमणूक करीत आहोत. मंजूर. पुढचं आहे संस्थेच्या थकीत कर्ज प्रकरणांची 11% सरळ व्याजाने दिण्यात झालेल्या कर्ज प्रकरणात मंजूर देणे. अहवाल वर्षात कमीत कमी 20 प्रकरण आपण या ठिकाणी निर्णय करून घेतलेले आहे. संचालक मंडळाने आणि मागच्या मिटिंगने जो आपल्याला मंजुरी दिली होती त्याप्रमाणे 11% आपण लोकांचे कर्ज खाते निर्णय करून थकबाकी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या प्रकरणांना मंजुरी. पुढचा विषय आहे संस्थेच्या मुख्य कार्यालयाची इमारत विक्री करण्याबाबत. आपल्या संस्थेच्या 2 शाखा कार्यान्वित होत्या, पुण्याला आणि देवपूरला. आता त्या दोघंही शाखा आपण त्याची परवानगी घेऊन बंद केलेल्या आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यालयाची आपल्याला आवश्यकता नसल्यामुळे संचालक मंडळाने या बाबतीत संचालक मंडळ ठराव केलेला आहे की ही जागा आपण विकून अल्पशा जागेमध्ये आपलं कामकाज आपण करू शकतो की जेणेकरून आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. मंजूर. हा विषय. पुढचा आहे सुधारित आदर्श उपविधी स्वीकारण्याबाबत. सुधारित आदर्श उपविधी आपण संस्थेने या ठिकाणी स्वीकारलेले आहे. ते खात्याकडे पाठवून आपण त्यासाठी सर्वमंजुरी घेऊ. त्यानंतर अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांचा व मुदतीत आलेल्या लेखी प्रश्नांचा विचार करणे. आता आपल्याकडे मुदतीत आणि आयत्या वेळी कुठल्याही प्रकारचे प्रश्न आलेले नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण त्याचा काही चर्चा करू शकतो.